अभिनेता राहुल सोलापूरकर त्यानंतर नागपूरच्या प्रशांत कोरटकर यांनी जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केलं। त्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळलेली आहे आणि या संपूर्ण वक्तव्याच्या निषेधार्थ आज अमरावतीमध्ये राज्यातला पहिला मोर्चा निघत आहे, ज्या मोर्चाचं नाव शिवसन्मान महामोर्चा देण्यात आलेला आहे आणि या मोर्चाला अमरावतीच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मारकापासून अर्थात पंचवटी चौकापासून सुरुवात झालेली आहे आणि अमरावती जिल्ह्यातील मोठ्या संख्येने वेगवेगळ्या सामाजिक संघटना असेल, शिवप्रेमी असेल या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। स्वतः या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर असतील, अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे आणि सोबतच सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। प्रशांत कोरटकरला अटक करण्याची मागणी जर आपण पाहिलं तर या मोर्चाच्या माध्यमातून केली जाते। भगव्या रंगाचे झेंडे घेऊन संपूर्ण शिवप्रेमी या मोर्चामध्ये जे आहेत ते दाखल झालेले आहेत। नुकतंच जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हारार्पण करून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघालेला आहे। हजारोच्या संख्येने शिवप्रेमी जे आहेत ते अमरावती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर सोबतच सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी या मोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। राज्यातला पहिला मोर्चा हा आहे ज्याची सुरुवात आता अमरावतीवरून झालेली आहे। प्रशांत कोरटकरांच्या अटकेची मागणी जी आहे ते या मोर्चामधनं लावून धरण्यात आली। दुसरीकडे यशोमती ठाकूरांनी देखील प्रशांत कोरटकर यांच्या संपत्तीची चौकशी केली पाहिजे अशी देखील मागणी केलेली आहे। काही वेळातच हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार असून आपल्या मागण्यांचं निवेदन जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांना या मोर्चाचं शिष्टमंडळ सोपवणार आहेत। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।